नमस्कार, चंदाची रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीने पनीरची टेस्टी अशी लज्जतदार भाजी बनवून दाखवते। त्यासाठी एक टोमॅटो, कांदा, बदाम, काजू घेतलेत। आता आपण हे कुकरच्या भांड्यात घालूया। थोडंसं पाणी घालूया शिजण्याइतपत। नंतर कुकरमध्ये पाणी घालूया आणि डबा त्यात ठेवूया। झाकण लावूया। गॅस चालू करून 3-4 शिट्ट्या करून घेऊया। आपल्याला पनीर लागणार आहे त्यासाठी भाजीसाठी। तर 3-4 शिट्ट्या झालेत। आता आपण गॅस बंद करूया। थंड झाल्यानंतर झाकण उघडूया। तर डबा त्यातला काढूया। त्यातला कांदा आणि टोमॅटो एका प्लेटमध्ये ठेवूया। टोमॅटोची साल काढून टाकूया। नंतर बदाम आणि काजू पण त्यात घालूया। तर मस्त असं हे शिजले कांदा पण आणि टोमॅटो पण। आता आपण लागणार साहित्य बघा। टोमॅटो, कांदा, लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर, बदाम आणि काजू। आता बदामाच्या पण छाल काढून घेऊया। आता आपण मिक्सरच्या भांड्यात हे सगळं घालूया। टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, बदाम, काजू आणि लसूण। नंतर आल्याचा तुकडा घालूया। पाणी ओतूया आणि झाकण लावून मिक्सरवरती बारीक असं करून घ्यायचं। तर मिक्सरवरती मी फिरवून घेतले। मस्त असं बारीक पेस्ट झाली याची। आता आपण तयारी करूया। नंतर आपण लागणार साहित्य बघा। मसाला डब्यातले साहित्य, बारीक केलेली पेस्ट आणि पनीर लागणार आहे। आता आपण गॅस पेटवून त्यावर कढई ठेवूया। इकडे गरम करायला पाणी ठेवूया। कढईत तेल ओतूया। तेल गरम झाले की त्यात मोहरी टाकूया, जिरे टाकूया। ते चांगले तडतडले की त्यात कढीपत्ता टाकूया। लाल तिखट टाकायचं चवीपुरतं, काळं तिखट टाकायचं चवीपुरतं। मी बारीक केलं आहे गॅस, लागेल असं बारीक मोठा गॅस करायचा। नंतर आपण केलेली पेस्ट त्यात ओतूया। त्यात थोडंसं पाणी घालून परत त्यात ओतूया आणि चांगलं हलवून घ्यायचं, चांगलं शिजवून घ्यायचं। थोडा झाकून ठेवायचं बारीक गॅस करून। त्याचं पाणी पण आपलं गरम झालं आहे। गॅस बंद केलं आहे। नंतर गरम मसाला टाकला आहे, मीठ टाकलं आहे चवीपुरतं। नंतर त्यात आपण पनीरचे तुकडे टाकूया। परत चांगले हलवून घेऊया। तर मसाला चांगला शिजल्यानंतर आपल्याला पनीर टाकायचं आहे। नंतर हलवल्यानंतर ते मसाला पाणी ओतलेलं गरम त्यात टाकायचं आहे। आपल्याला जेवढी भाजी बनवायची तेवढी पाणी वापरायचं। सरबेतच भाजीची छान लागते। नंतर चिरलेली कोथिंबीर टाकूया। एक चांगली उकळी आली की मंदाचे थोडा शिजवायचा आणि गॅस बंद करायचा। तर मस्त असं आपलं सरबरीत टेस्टी लज्जतदार अशी पनीरची रस्सा भाजी तयार झाली आहे। तर एका प्लेटमध्ये मी काढून घेते खाण्यासाठी। तर दिसायला मस्त आणि खायला टेस्टी असं पनीरची भाजी आपली तयार झाली। चपातीबरोबर, भाकरीबरोबर आणि भाताबरोबर तुम्ही खाऊ शकता। धन्यवाद।